नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत। आता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही ऑनलाईन बरीच प्रशिक्षण घेतो। आता ही प्रशिक्षण घेण्याचा उद्देश असाच आहे की शेतकऱ्याला आमच्यापर्यंत येणं शक्य होत नाही आणि म्हणून आम्ही काय करतो की ऑनलाईनच्या माध्यमातून सगळे ठोकठाळे देणं, त्यांना PDF पुस्तकं देणं आणि त्यांना सुज्ञ करणं हा आमचा मेन उद्देश आहे। आणि म्हणून या प्रशिक्षणाला आम्ही काय ऑक्टोबरमध्ये म्हणजे साधारण दिवाळीच्या अलीकडे आपण काही 5 प्रशिक्षण घेणार आहोत आणि त्या 5 प्रशिक्षणाचे तुम्हाला मी रूपरेषा सांगतो। सर्वप्रथम आपण काय पहिलं घेणार 5 ऑक्टोबर 2024 रोजी आपण घेणार आहे कुक्कुटपालन। आता ह्या कुक्कुटपालन प्रशिक्षणामध्ये काय असणार तर कुक्कुटपालन प्रशिक्षणामध्ये कोंबड्याच्या जातीपासून निवडीपर्यंत म्हणजे तुमचं क्षेत्र निवडीपासून आणि बंदिस्त, अर्धबंदिस्त किंवा ओपन म्हणजे ज्याला आपण मुक्त संचार पद्धत म्हणतो तर त्यामध्ये येणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यात शिकतो। गेल्या वेळी आपण कुक्कुटपालन प्रशिक्षणाला बरीचशी 70-80 माणसं ऑनलाईनला जॉईन झाली होती आणि तुम्ही स्वतः उद्योजक कसं बनणार त्या कुक्कुटपालन संदर्भात आणि त्याच्यात सर्टिफिकेट कोर्स पासून शासनाच्या सबसिडी घेऊन आपण उद्योग निर्मिती कशी करायची या सगळ्या गोष्टीचं आपण तिथं बारकावे ठेवणार। त्यामुळे कुक्कुटपालन संदर्भात कोणाला व्यवसाय करायचा असेल किंवा त्या संदर्भात तुम्हाला व्हरायटी व्हायचं समजा पालन करायचं असेल त्याचे सगळे बारकावे ठोकठाळे हे या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला मिळणार। आता दुसरं जो ट्रेनिंगचे आहे आपण आहे ते नारळ लागवड आहे आणि त्याची डेट आहे 6 ऑक्टोबर। आता 6 ऑक्टोबर 2024 रोजी आपण काय करणार आहोत की नारळ लागवड करणार आणि त्या नारळ लागवडीमध्ये बऱ्याच लोकांच्या समस्या आहेत। आता ह्याच्यामध्ये कोण कोण येणार तर पहिली गोष्ट ज्यांना नवीन लागवड करायची आहे तेही येणार आणि ज्यांनी लागवड केली आणि अडचणी निर्माण झाल्या आहेत तर तेही येणार। तर ह्या सगळ्यांसाठी आपण काय करतो नारळ लागवडचं ट्रेनिंग घेणार आहोत आणि यामध्ये तुम्हाला नारळाच्या जाती ते रुजवायचे कसे, उत्पादन कसं, त्याच्यानंतर इतर ठोकठाळे, कीड, रोग, लागवड जितक्या समस्या असेल तर प्रत्यक्ष तुम्ही माझ्याशी बोलू शकताय आणि प्रत्यक्ष तुम्ही याच्यावर चर्चा करू शकताय सगळं। कारण गुगल मीटच्या माध्यमातून याच्यापूर्वी जर ज्या शेतकऱ्यांनी आमच्या ट्रेनिंग प्रोग्राम ऑनलाईनच्या मध्ये जे सहभाग झाले असतील तर त्यांना माहीत आहे की आपण एक 2 तासाचं जे सेशन आहे ते 2 तास न घेता 2.5 तास 3 तास पण होतात। लक्षात काय म्हणजे प्रश्न जोपर्यंत तुमच्या प्रश्नाला समाधान मिळत नाही किंवा तुमचं निरसन होत नाही तोपर्यंत आपण ही चर्चा चालू ठेवतो। त्यामुळे प्रत्यक्ष बघायला तत्सम व्हिडिओ आणि तत्सम सगळे ठोकठाळे आणि प्रत्यक्ष चर्चा या ट्रेनिंगच्या माध्यमातून होते। त्यामुळे नवीन असणारे ज्यांनी लागवड केलेली आहेत, ज्यांना लागवड करायची आहे आणि ज्यांना जे काही प्रॉब्लेम आले आहेत काढणी संदर्भात, मार्केटिंग संदर्भात, विक्री संदर्भात किंवा उत्पादन संदर्भात किंवा सोशल मीडियावर मार्केटिंग करू शकतो असे सगळे नारळ लागवडच्या ट्रेनिंगमध्ये येऊ शकतात। पुढचा 13 ऑक्टोबर रोजी आपल्याकडे आहे फळबाग लागवड। आता याच्यामध्ये फळबाग ज्यांनी लागवड केली त्यांना वार्षिक नियोजन आणि पीक संरक्षण पासून सगळे गोष्टी येणार। त्याचबरोबर ज्यांना फळबाग लागवड करायची आहे आणि त्यांच्याकडे जमीन आहे किंवा पुढे उद्देश आहे तर कोणती फळबाग करायची, कुठल्या एरियात करायची, महाराष्ट्रात आहेत, नर्सरीमधून काय निवड करायची, लागवड केल्यानंतर काय अडचणी येतात, लागवड करायच्या आधी कुठल्या गोष्टी करायच्या आहेत, म्हणजे आंतरपिकं काय येऊ शकतो, या बऱ्याचशा गोष्टींवर तुमची चर्चासत्र होणार आहे। त्यामुळे फळबाग लागवडमध्ये आंबा, काजू, नारळ या मुख्य पिकावर आम्ही जास्त चर्चा करणार आहोत। व्यतिरिक्त दुय्यम पिकं जी आहेत त्याच्यावर चर्चा करणार आहोत, पण हे मुख्य पिकावर ज्यांची शंका असतील ती आपण प्रत्यक्ष बोलून आपण हे चर्चासत्र करणार आहोत। पुढचं आपलं ट्रेनिंग जे आहे ते 19 ऑक्टोबर हा 2024 रोजी आपण एक वेगळे पण म्हणून मसाले लागवड घेतो। आता मित्रांनो लक्षात घ्या आपल्याकडे मर्यादित सीट आहे त्यामुळे ज्याच्यावरती जास्त आम्ही घेत नाहीत, मग जबरदस्तीने आम्हाला 60-70 शेतकरी करावे लागतात, पण 50 शेतकरी ही आमची मर्यादा आहे। त्याच्यामुळे आपण कमिशन चांगलं करू शकतो, म्हणून भरपूर येतात जे सुरुवातीला येतील त्यांना आपण जॉईन करू। अशा पद्धतीने 19 ऑक्टोबरला आपण मसाले लागवड करणार। मग तुम्ही इंटरक्रॉप मसाले कसे करायचे, कुठल्या व्हरायटी मसाल्याचे चांगले आहेत, बुशमेरी, बेल मिरी, लवंग, दालचिनी, जायफळ, ऑलपाचे मिरी किंवा हळद याप्रमाणे कुठल्या व्हरायटी चांगल्या त्या कुठे मिळणार, त्या कशा लावायच्या, त्याच्यापासून बाय प्रोडक्ट कसं घ्यायचं, त्याचं ग्राफ्टिंग कसं करायचं, त्याच्या अडचणी आहेत, ठोकठाळे या सगळ्यांवर चर्चा करणार आहोत। प्रत्यक्ष तुमचे मसाल्यावरचे कुठलाही प्रश्न आपण त्याच्यावर आपण चर्चा आणि प्रॅक्टिकली तुम्हाला ॲज अ व्हिडिओ किंवा फोटोच्या माध्यमातून सगळं दाखवणार आहोत। आता 20 ऑक्टोबर
या दिवशी आपल्याकडे कलम बांधणी ग्राफ्टिंग हा ट्रेनिंग होणार आहे। आता या ट्रेनिंगचा मेन उद्देश असा आहे की ग्राफ्टिंग करायला तुम्हाला 7 प्रकारची कलम कशी बांधायची, तुमचे त्याच्यातले अडचणी ज्यांनी बांधलेली असतील त्यांचे प्रश्न, ज्यांनी बांधून मेलेली असतील त्यांचे प्रश्न, ज्यांना बांधायच्यासाठी त्याचे प्रश्न, यावर चर्चा करणार आहोत। एखाद्याला नर्सरी करायची असेल तर नर्सरी उद्योग उभारणीपर्यंत सर्टिफिकेट पासून ते बांधणीपर्यंत सगळं देणार आहोत। ज्यांना कोणाला आमच्याकडून नेऊन बॅग करून विक्री करायची असेल त्यांनाही सपोर्ट, म्हणजे नर्सरी ह्या विषयात असणाऱ्या कोणत्याही प्रश्नाची तुम्हाला इथं आम्ही उत्तरं देणार आहोत, लक्षात आलं का? तर त्यामुळे तुम्ही नर्सरीच्या ट्रेनिंगला 20 ऑक्टोबर 2024 रोजी कलम बांधणी आणि नर्सरी मॅनेजमेंट याला तुम्ही सहभाग घ्या। अशी ही ऑक्टोबर महिन्यामध्ये 5 तारीखला कुक्कुटपालन, 6 तारीखला नारळ, 13 तारीखला फळबाग, 19 तारीखला मसाले आणि 20 तारीखला कलम बांधणी, अशी जवळजवळ 5 प्रशिक्षण होणार आहेत ऑक्टोबरला। त्याची नोंद तुम्ही घ्या। आणि अशा पद्धतीने आपण या महिन्यामध्ये बरीचशी 4-5 प्रशिक्षण घेणार आहोत। त्याचा तुम्हाला डिटेल पाहिजे असेल तर आमच्या फेसबुक जॉईन करा, कृषी तंत्र निकेतन या फेसबुक पेजला जॉईन करा, कृषी तंत्र निकेतन या आमच्या यूट्यूब चॅनलला जॉईन व्हा, किंवा विनायक ठाकूर देवगड सर्च करून तुम्ही फेसबुक किंवा यूट्यूबला सर्च करून घेऊ शकता। किंवा तुम्हाला जर जास्त माहिती पाहिजे असेल हा QR कोड आहे, या QR कोडवर तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या आणि त्याच्यात जॉईन करा, तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन व्हा। अधिक माहिती पाहिजे असेल तर परत एकदा सांगतो, भार्गव सावंत यांच्याशी संपर्क करून तुमच्या नावांची नोंदणी करा। धन्यवाद।